Practice set 2.3. Question 1. State the order of the surds given below. पुढील करणीचे या ठिकाणी कोटी सांगा असा प्रश्न येतो 1 मार्कासाठी. तर त्यामध्ये काही उदाहरणे या ठिकाणी मी घेतोय, त्या पद्धतीने राहिलेली गणिते तुम्ही पूर्ण करायची आहेत. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे बघा, सर्ड 7 ऑर्डर 3. सर्ड 7 ऑर्डर 3 यामध्ये आपल्याला ही करणी दिली, म्हणजे याची ऑर्डर किती दिलेली आहे ते इथे ही चिन्हाची दिसते, त्याला ऑर्डर म्हणायचं आहे. जेव्हा इथं नसते तेव्हा टू ऑर्डर असते. जेव्हा इथं जो कोणता अंक असेल त्याला त्याची ऑर्डर समजायचं. म्हणजेच या ठिकाणी इथे किती आहे, 3 आहे, म्हणून या ठिकाणी याची ऑर्डर 3 असे याचं उत्तर द्यायचं. ऑर्डर 3. आता यामध्ये 5 into surd 12 5 into surd 12 असे या ठिकाणी आपल्याला दिलेलं. तर यामध्ये सर्ड 12 याची जर ऑर्डर या ठिकाणी बघितलं इथे काय कोणताच आकडा दिसत नाही यामध्ये, या चिन्हाच्या याच्यामध्ये तर काहीच नसतो, तेव्हा या ठिकाणी याची ऑर्डर 2 असते. आपल्याला माहित आहे ऑर्डर नेहमी 1 पेक्षा मोठी असते, म्हणजे 1 पेक्षा मोठी असते, हे लक्षात घ्यायचं. म्हणजेच इथं ऑर्डर जी आहे ती ऑर्डर 2 आहे. ऑर्डर किती आहे या ठिकाणी 2 आहे. अशा पद्धतीनं पहिल्या प्रश्नाची उत्तरे जे आहेत ते तुम्ही द्यायचे. आता पुढचा प्रश्न आपण बघतोय क्वेश्चन 2. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ड्स जस्टिफाय. म्हणजे पुढील करणी कोणत्या आहेत आणि त्याचं कारण द्या. कोणत्या करणी आहेत हे शोधा आणि त्याचं कारण द्या. आता या ठिकाणी आपण याचं जर आपण बघितले फॅक्टर लक्षात घ्यायचे. सर्ड 51 ऑर्डर 3. सर्ड 51 आणि ऑर्डर 3. आता याच्यामध्ये ऑर्डर 3 इज ग्रेटर दॅन 1, म्हणजे 3 ही जी कोटी आहे ही 1 पेक्षा नक्कीच मोठी आहे, म्हणजे इथं हा एक भाग आहे. आणि 51 याचे अवयव फॅक्टर पडतात का, किंवा याचे फॅक्टर जर आपण घेतले तर त्याचं घनमूळ निघतंय का, तिसरं मूळ निघतंय का त्या संख्येचं, तर निघत नाही. म्हणजेच यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की ही जी संख्या आहे 51 म्हणजे सर्ड 51 ऑर्डर 3 ही जी आहे ही सर्ड आहे, म्हणजे ही करणी आहे. बिकॉज देअर ऑर्डर इज ग्रेटर दॅन 1 अँड 51 इज अन irrational number. 51 is a rational number. 51 is rational number. That is here order 3 that is greater than 1. 3 is greater than 1 and 51 is a rational number. 51 is a rational number. Therefore, the given surd is and the given example is an surd, that is these are surd. These are surd. म्हणजे कर्णित संख्या जी 51 आहे ती परिमेय संख्या आहे आणि हिची ऑर्डर ही 1 पेक्षा मोठी आहे आणि हिचे जर फॅक्टर पाडले तर याचं तिसरं मूळ काय निघत नाही, 51चं तिसरं मूळ निघत नाही. म्हणून म्हणजे पूर्ण परिमेय संख्या या ठिकाणी आपल्याला निघत नाही. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की दिलेली जे उदाहरण आहे हे दिलेलं उदाहरण हे सर्ड आहे किंवा करणी आहे. आता याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल सर्ड 16 ऑर्डर 4. आता हे जर आपण सोडवलं तर यामध्ये ह्याचे फॅक्टर जर घेतले आपण, या 16चे अवयव काढायचे, म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 2 into 2 into 2 असे जर आपण या ठिकाणी त्याचे जर फॅक्टर घेतले 2 into 2 2 into 2 2 into 2 तर या 2 चा किती वेळा आपण गुणाकार घेतला, 4 वेळा. म्हणजेच
या ठिकाणी आपल्याला असं मांडणी करता येईल की 2 म्हणजे याचा जर आपण घात रूपात मांडलं तर 2 असं होतं, 2 आणि हे कितवं मूळ आहे आपण या ठिकाणी म्हणतो, चौथं मूळ. म्हणजे या ठिकाणी आपल्याला याचं जर आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये जर मांडणी करायची झाली म्हणजे घात रूपात जर मांडणी करायची झाली तर आपल्याला असं करता येईल 2 4/4 2 4/4 म्हणजेच याचं उत्तर किती येणार आहे, 2 येणार आहे. याचं उत्तर किती आले या ठिकाणी 2. म्हणजेच हे 2 हा या ठिकाणी इज अन म्हणजे हा अपरिमेय संख्या नाही. 2 ही काय आहे, अपरिमेय संख्या आहे का, नाही. तर ही काय आहे, परिमेय संख्या. दॅट इज इट इज नॉट इररेशनल नंबर. 2 इज नॉट इररेशनल नंबर. Therefore, the given examples is not surd. Given example is not surd. That is the 16 order 4 is not surd. म्हणजे ही दिलेली संख्या आहे ही कर्णी नाही असं विश्लेषण. याचं पूर्ण अवयव निघतायत म्हणजे इथं पूर्ण परिमेय संख्या मिळाली म्हणून ही जी कर्णी आहे दिलेली ही कर्णी होऊ शकत नाही. म्हणजे याचं पूर्णपणे याचे अवयव निघतायत म्हणून ही दिलेली संख्या कर्णी नाही. आता यामध्ये जर आपण बघितलं तर सर 256 म्हणजे यामध्ये 256 ची ऑर्डर किती आहे म्हणजे आपण 2 आहे. तर आपण 16चा जर वर्ग घेतला 16चा वर्ग 256 येतो. म्हणजेच ह्याची जर मांडणी आपण फॅक्टर किंवा ह्याची जर आपण फॅक्टर घेतले आपण 16 × 60 तर यामध्ये त्याचं इंडेक्स फॉर्म मध्ये असं रूपांतर होईल 16 स्क्वेअर आणि याचं इंडेक्स रूपामध्ये जर मांडणी केली याची ऑर्डर 2 असते. आपण ऑर्डर 2 कधी इथं चिन्हात मांडत नाही. म्हणजेच या ठिकाणी 16 2/2 असेल. याची ऑर्डर 2 आहे आणि याचा 16 चा इंडेक्स किती आहे या ठिकाणी 2 आहे, घात 2 आहे म्हणजे 2/2 आलं. हे इंडेक्स फॉर्म मध्ये असं आलं. 2 ला 2 निगेटिव्ह होईल राहील 16. म्हणजेच दिलेली संख्या देखील ही जी आहे कर्णी होत नाही. दॅट इज 256 इज नॉट सर्ड. म्हणजे या पद्धतीने कोणती कर्णी आहे आणि कोणती कर्णी नाही हे याच्या आधारे तुम्ही क्वेश्चन 2 जो आहे हा क्वेश्चन 2 या ठिकाणी सोडवायचा आहे. आता त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 यामध्ये बघणार आहे. 3 आपण बघतोय क्लासिफाय द गिवन पेअर ऑफ सर्ड्स इनटू लाईक सर्ड्स अँड अनलाईक सर्ड्स. म्हणजे प्रश्न तिसरा जो आहे त्या तिसऱ्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की पुढील कर्णी ह्या सारख्या कर्णी आहेत का भिन्न कर्णी आहेत ह्याच्या शोधायचे आपल्याला. असे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. सारख्या कर्णी कोणत्या आणि भिन्न कर्णी कोणत्या आहेत हे आपल्याला कर्णीच्या जोड्यातून बघायचं आहे. कोणती कर्णीची जोडी सारखी आहे किंवा कोणती कर्णीची जोडी सारखी नाही हे आपल्याला यामध्ये बघायचं आहे. क्वेश्चन फर्स्ट आणि क्वेश्चन 5 यामध्ये घेतोय. यामध्ये क्वेश्चन फर्स्ट मध्ये बघा 2 आपल्याला सर्ड दिलेले आहेत. यामध्ये पेअर दिलेले आहेत. यामध्ये सर्ड 52 आणि 5 × सर्ड 13 दिलेले आहे. आता सर्ड 52 याचे जर आपण फॅक्टर घेतले आपण तर आपल्याला असं घेता येईल 13 × 4 याचे फॅक्टर मी घेतले 13 × 4. आता 13 × 4 म्हणजे 1352 या ठिकाणी आलं. आता याच्यामध्ये पुन्हा मी याची मांडणी अशी केली की सर्ड 4 × 13 4 पहिल्यांदा घेतला 13 नंतर घेतला. आता यामध्ये ह्या प्रत्येकाला या ठिकाणी सर्ड चिन्ह आपण वेगळं देऊ शकतो, कर्णी चिन्ह वेगळं देऊ शकतो. सर्ड 4 × सर्ड 13. आता सर्ड 4 म्हणजे कर्णी 4 ह्याचा आपल्याला मूळ निघतंय म्हणजे वर्गमूळ आपण त्याला म्हणू की वर्गमूळ याचं आपल्याला काढता येते. म्हणजेच या ठिकाणी याचं 2 येणार
आणि इंटू सर्ड 13 म्हणजे 2 इंटू सर्ड 13 याचं जेव्हा आपण फॅक्टर घेतलं आणि याच्यातून आपल्याला 2 इंटू सर्ड 13 हे याचं आन्सर मिळालं. म्हणजेच याचं आपण रूपांतर केलं, थोडक्यात सोप्या रूपामध्ये याचं रूपांतर केलं. सोपे सिम्प्लिफाय मेथड नुसार म्हणजे याचं सोप्या रूपात मांडणी केली. आता दुसरी करणी आपल्याला कोणती दिलेली आहे याच्यातली 5 सर्ड 13 दिलेलं. तर आपण फर्स्ट सेकंड मध्ये काय दिलेलं आहे बघा, अँड सेकंड 5 सर्ड 13 ही दुसरी दिलेली आहे करणी. म्हणजे फर्स्ट 2 इंटू सर्ड 13 5 इंटू सर्ड 13. आता सर्ड यामध्ये जेव्हा आपण रॅडिकँड जर बघितलं, आपण रॅडिकँड हा कसा आहे इक्वल, आणि ऑर्डर जर बघितले आपण तर ऑर्डर सुद्धा कशा आहे इक्वल आहे. रॅडिकँड आणि ऑर्डर जर इक्वल असेल तर दिस सर्ड्स आर लाईक सर्ड्स, दिस सर्ड्स आर लाईक सर्ड. म्हणजे त्याच्यामध्ये ऑर्डर सेम आहे, रॅडिकँड सेम आहे आणि ऑर्डर पण सेम आहे. Therefore, these two surds are like surds or equal surds or similar surds. Here order and radicand are same. Therefore, these surds are like surd. These surds are like surd. म्हणजे ऑर्डर आणि रॅडिकँड हे समान आहे या दोन्हीमध्ये, म्हणून ही सारखी करणी आहे. सेकंड एक्झाम्पल यामध्ये 5 एक्झाम्पल नंबर 5 यामध्ये आपण बघूया. याच्यामध्ये जर बघितलं आपण पहिलं काय दिलेलं आहे बघा, ह्या जोडीमध्ये 5 सर्ड 22 आणि सेकंड त्याची जर आपण अवयव जर पाडले तरी अवयव पाडले तर याचं काय होणार नाही. 11×22 जरी केलं आणि 11×33 जरी केलं तरी पुन्हा याची फॅक्टर काय पडणार नाही. म्हणून आहे असंच लक्षात घ्यायचं की 7 सर्ड 33 यामध्ये आपण जर बघितलं ऑर्डर सेम आहे, बट रॅडिकँड्स आर डिफरंट. Therefore, these are unlike surds. These are unlike surds. In this example, the radicands, these examples radicand are not equal. Radicand are not equal, but order same. Therefore, these are unlike surd. These are unlike surd. म्हणजे यावरून ऑर्डर वरून आणि रॅडिकँड म्हणजे ही कर्णिक संख्या आणि ऑर्डर काय असेल ती ऑर्डर जर सारखी असली तरी कर्णिक संख्या भिन्न आहे. जरी या फॅक्टर जरी पाडले तरी कर्णिक संख्या वेगळ्याच येणार आहे. 11×22 केलं 11×33 केलं तरी सुद्धा रॅडिकँड म्हणजे कर्णिक संख्या भिन्न येणार आहेत. म्हणून these are the unlike surds असं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. या पद्धतीने सोडवा. क्वेश्चन 4 यामध्ये सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ड्स. खालील करणींना सोपे रूप द्या. यामध्ये आपण प्रश्न पहिला आणि चौथा या ठिकाणी बघतोय. यामध्ये सर्ड 27 दिलेला आहे. सर्ड 27 आपण मांडणी घेतली. सर्ड 27 थोडक्यात काय करायचे अवयव पाडायचे. म्हणजे एक त्याचं वर्गमूळ येणारी संख्या असावी आणि दुसरं म्हणजे इरॅशनल नंबर असावा. दुसरा म्हणजे अपरिमेय संख्या दुसरी असावी की ज्याचं वर्गमूळ निघणार नाही किंवा घनमूळ निघणार नाही अशी संख्या कुठेतरी त्याच्यामध्ये किंवा अवयव न पडणारी संख्या एक ह्याच्यामध्ये असावी. अशा पद्धतीचे याचे फॅक्टर पाडायचे. म्हणजेच यामध्ये 9×3 आपण याचे जर फॅक्टर घेतले इज इक्वल टू सर्ड 9×3. 9×3 जर आपण घेतलं तर याच्यामध्ये पुन्हा
ह्याचे चिन्ह वेगळे द्यायचे, ह्याची ऑर्डर सेम आहे, चिन्ह वेगळे द्यायचे. सर्ड 9 इंटू सर्ड 3 दॅट इज सर्ड 9 म्हणजेच 9चा वर्गमूळ किती निघणार आहे, ऑर्डर 2 असल्यामुळे 3 इंटू सर्ड 3 दॅट इज these are the simplification of this given surd. म्हणजे ह्या कर्णीला आपण सोपं रूप दिलं या पद्धतीने 3 इंटू सर्ड 3. आता सेकंड फोर्थ एक्झाम्पल, या फोर्थ एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे बघा की सर्ड 112 यामध्ये ह्याच्यामध्ये देखील हे पहिल्यांदा या ठिकाणी आपण आहे असं मानून घ्यायचं सर्ड 112. आता याचे देखील अवयव जर पडले आपण साधारणपणे याच्यामध्ये आपल्याला पाडेपाठ असणं गरजेचं आहे. पाडे जर पाठ असतील तर त्याचे अवयव फॅक्टर आपल्याला पाडता येतात. जसे या ठिकाणी आपण त्याचं जर आपण घेतला की पाडे पाठांतरामध्ये आपल्याला काय होईल की एखादी वर्गमूळ निघणारी संख्या आणि दुसरी एखादी मूळ संख्या असणारी असे जर त्यामध्ये जर संख्या आल्या आणि दोघांचा जर गुणाकार केला आपण तर बरोबर ह्याचं सिम्प्लिफिकेशन होत आहे. म्हणजे सोप्या पद्धतीमध्ये या ठिकाणी मांडणी होते. जसे या ठिकाणी 16 सत्ते 12 दर्शे, जसं या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल 16 इंटू 7 म्हणजे यामध्ये आपल्याला असं घेता येईल की याचे चिन्ह वेगळे केले आपण, सर्ड चिन्ह जे आहे ते वेगवेगळे केलं. त्याचं 16चं वर्गमूळ थोडक्यात आपण म्हणूया किती 4 इंटू सर्ड 7. आता याच्यामध्ये पुन्हा या 7 चे या ठिकाणी फॅक्टर पडत नाही, जसं या ठिकाणी तर 3 चे फॅक्टर पडत नाही तसे 7 चे फॅक्टर पडत नाही. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल 4 इंटू सर्ड 7 दिस आर दिस सिम्प्लिफिकेशन ऑफ दिस सर्ड 12. म्हणजे या कर्णीचं हे सोपे रूप या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येईल. अशा पद्धतीनं हा प्रश्न या प्रश्नातले राहिलेली जी गणित आहेत ती पूर्ण करायचे. 5 या ठिकाणी आपण बघतोय कम्पेअर द फॉलोइंग सर्ड्स. पुढील कर्णीची तुलना करा. कर्णी तुलना करत असताना या ठिकाणी लक्षात घ्या कर्णीची जर कोटी म्हणजे ऑर्डर जर समान असेल सारखे असेल तर कर्णीस्थ संख्येवरून म्हणजे रॅडिकॅन्ट वरून त्या कर्णीची तुलना आपल्याला करता येते आणि त्या अंकावरून त्या आकड्यावरून त्या ठिकाणी कोणती कर्णी मोठी आहे कोणती कर्णी लहान आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगता येते. म्हणजेच यामध्ये आपल्याला क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 5 क्वेश्चन 5 मधला दुसरा आकडा आणि 5वा आकडा या ठिकाणी आपण बघतोय. यामध्ये पहिल्यांदा काय दिलेलं आहे बघा दुसऱ्यामध्ये प्रश्न दुसऱ्यामध्ये रॅडिकॅन्ट सर्ड 247 and सर्ड 274 असे दोन अंक दिलेले आहेत. म्हणजे कर्णी 247 आणि कर्णी 274 यातला कर्णीस्थ संख्यावरून आपण या ठिकाणी हे करायचं. तर ऑर्डर सारखे नसेल तर ऑर्डर सारखी करून घ्यायची असते पण इथं ऑर्डर समान आहे म्हणून या ठिकाणी याचा रॅडिकॅन्ट म्हणजे कर्णीस्थ संख्यावरून कोणती कर्णी मोठी आहे ते मांडायचं. आता यामध्ये हियर radical 247 and second 274. आता या दोन्ही अंकामधला कोणता अंक मोठा आहे तर आपण लक्षात घ्यायचं आहे की 274 हे 247 पेक्षा मोठा आहे असं येणार. म्हणून ही कर्णी मोठी असणार आहे ही कर्णी छोटी असणार आहे लहान असणार आहे. दॅट इज सर 247 is less than sir 274. अशा पद्धतीनं ऑर्डर जर सारखी असेल तर कर्णी संख्यावरूनच या ठिकाणी आपण ठरवायचं. आता पुढचा यातला आकडा जर आपण बघितला तर याच्यामध्ये दोन ह्या कर्णी दिलेल्या आहेत 4 इंटू सर्ड 42. आता याची ऑर्डर किती आहे बघायचं पहिल्यांदा 4 इंटू सर्ड 42 ऑर्डर 2 आहे. याची ऑर्डर किती आहे 2 आहे. ऑर्डर 2 म्हटल्यानंतर पहिल्यांदा याच्यामध्ये त्याचे देखील हे सर्ड चिन्ह घ्यायचं. 4 जे आहे 4 जे आहे ते सर्ड चिन्ह घ्यायचं. सर्ड चिन्ह घेत असताना काय करायचं त्याला ऑर्डर द्यायची. म्हणजे ह्याची ऑर्डर किती आहे 2 आहे तर तेवढी ऑर्डर याला द्यायची. म्हणजे
इंडेक्स तेवढा घ्यायचा 4 स्क्वेअर इंटू सर्ड 42 म्हणजेच या ठिकाणी आपलं असं होईल 16 इंटू सर्ड 42. आता या ठिकाणी यालाच आपण चिन्हात घेतलं सर्ड चिन्हामध्ये. तर आता आपण बघितलं तर या पद्धतीनं ही संख्या आहे सर्ड 16 इंटू 42 म्हणजे ह्याची ऑर्डर किती आहे ती पहिल्यांदा ह्याला ऑर्डर इंडेक्स रूपात दिली म्हणजे 4चा वर्ग केला 4चा वर्ग करून म्हणजे हे एकत्र मांडायचं होतं आपल्याला. हे वेगळं दिलंय ते एकाच चिन्हात करणी चिन्ह सगळं आणायचं त्यासाठी आपण ही क्रिया करतोय. तर 4चा वर्ग 16 आलाय आणि 16चा जर वर्गमूळ घेतलं तर किती येते ते पुन्हा 4 येते. म्हणजे थोडक्यात ही मांडणी जी आहे ह्याच्यावरून अशी मांडणी केली म्हणजे एकाच चिन्हात आणलं आणि मग यामध्ये 16 गुणिले 42 असं आपण घेतलं 16 इंटू 42 आणि यांचा गुणाकार केला आपण तर 16 गुणी 32 16 64 67 म्हणजे 772 आलं. सर्ड 672 म्हणजे याचं रूपांतर केलं. त्याच पद्धतीनं याचं देखील या करणी चिन्हाचं देखील या ठिकाणी आपल्याला रूपांतर प्रथम करून घ्यायचं म्हणजे यामध्ये प्रथमतः आपल्याला असं रूपांतर करता येईल. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा इथं 9 इंटू रूट 2 सर्ड 2 याच्यामध्ये 9 स्क्वेअर इंटू रूट 2 दॅट इज 81 इंटू रूट 2 किंवा सर्ड 2 सर्ड चिन्ह दिलं इथंच मी. आता दोन्ही या ठिकाणी एकाच चिन्हामध्ये मांडतोय 81 इंटू 2 दॅट इज 162 म्हणजे यावरून आता इथे बघा ऑर्डर सेम आहे 162 आहे इथे किती आहे 672 आहे. तर यावरून या संख्यांवरून या दिलेल्या संख्यांवरून therefore radical 672 is greater than 162. ऑर्डर सेम आहे 162 इथं आहे इथं 772 आहे 772 मोठा आहे म्हणून ही पहिली करणी मोठी आहे. दॅट इज आपल्याला असं मांडणी करता येईल 4 इंटू सर्ड 42 इज ग्रेटर दॅन 9 इंटू सर्ड 2 दॅट इज सर्ड 4 इंटू 42 इज ग्रेटर दॅन 9 इंटू सर्ड 2. अशा पद्धतीनं करणीची तुलना जी आहे ती तुलना यामध्ये करता येते. सोपे रूप द्या हा भाग आपण बघणार आहे क्वेश्चन 6. त्यामध्ये तिसरा आणि चौथा प्रश्न बघतोय आपण. याच्यामध्ये सोपे रूप देत असताना या ठिकाणी आपण काय करायचे फॅक्टर पाडायचे म्हणजे दिलेली जी करणी असेल त्या करणीचे फॅक्टर पाडायचे त्याच्यातून जी काय सामायिक करणी असेल ती कॉमन मध्ये घ्यायची. म्हणजेच यामध्ये सुरुवातीला आपण 7 इंटू 16 इंटू 3 म्हणजे 16 3 48 असे मी अवयव पाडले मायनस 9 इंटू 3 9 3 27 मायनस सर्ड 3. आता याच्यामध्ये प्रत्येकाला सर्ड चिन्ह वेगळं देऊया म्हणजे 7 इंटू 16 सर्ड 16 इंटू सर्ड 3 मायनस सर्ड 9 इंटू सर्ड 3 मायनस सर्ड 3. आता याच्यातून आपल्याला सामायिक सर्ड 3 म्हणजे कॉमन जे सर्ड 3 आहे ते आपण बाहेर घेतला सर्ड 3 इन ब्रॅकेट. आता याच्यामध्ये बघा ह्याच्या अवयव किती पडतात 16चं वर्गमूळ निघणार आहे म्हणजे 7 इंटू 4 इथे राहील. मी इथे डायरेक्ट स्टेप घेतलेला आहे 7 इंटू 4 कुठला आला तर रूट 16 आहे सर्ड 16 म्हणजे या ठिकाणी सर्ड 16 याचं जर आपल्याला परिमेय संख्या येते 16चं वर्गमूळ काय या ठिकाणी 4 येते मायनस आता इथं रूट 9 आहे म्हणजे सर्ड 9 आहे याचं सुद्धा या ठिकाणी वर्गमूळ निघते 3 आणि इथून ही टोटल सर्ड
म्हणजे कर्णी बाहेर घेतलेली आहे, त्यामुळे इथं 1 मल्टिप्लाय याला असणार आहे, इथं -1 असणार आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी इथं चिन्हामध्ये संख्या राहतील. सर 3 इंटू 78 728 मायनस 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 30 -1 -4 that is सर 3 इंटू 24 म्हणजे 28 मधून 4 गेला त्याला किती 24 that is 24 सर 3 24 इंटू सर 3. अशा पद्धतीनं या कर्णीचं आपण सिम्प्लिफिकेशन केलं म्हणजे सोप्या रूपामध्ये याची मांडणी केली बघा. 16चं वर्गमूळ निघालं इथं 4, हा याचा गुणाकार 728, 9चं वर्गमूळ निघालं 3 आणि हे कर्णी 3 बाहेर घेतले, कर्णी 3 बाहेर घेतले, कर्णी 3 बाहेर घेतले, टोटल कर्णी 3 म्हणजे सरळ 4 आहे, सरळ 3 बाहेर घेतलेला, इथं सरळ टोटल बाहेर घेतल्यामुळे 1 राहिलेला. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी 7 चौक 28 आणि याच्यातला राहिलेला 3, 9चं वर्गमूळ किती आलं 3 आलं आणि हा बाहेर घेतला, हे तिन्ही सरळ बाहेर घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीनं 7 चौक 28 वजा 3 वजा 1 म्हणजे -3 -1 किती आला -4 प्लस 28 -4 that is प्लस 24 इंटू सर 3. अशा पद्धतीने याचं सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. याच्यामध्ये सोपे रूप देत असताना सर 7 हे सर्वांमधून या ठिकाणी कॉमन घेत आहे, इथेतून सर 7 घेतला, इथं 1 राहिला, मायनस इथं सर 7 बाहेर घेतला, इथं राहिला 3/5 राहिला, याच्यातून मायनस हा सर 7 बाहेर घेतला, इथं +2 राहिला. तर अशा पद्धतीनं कॉमन फॅक्टर जो आहे सर 7 हा बाहेर घेतला आणि आता आतमध्ये या ठिकाणी सर 7 इंटू याचा छेद समान करायचं म्हणजे 5 -3/5 +2 म्हणजे याचा तिरकस गुणाकार घेऊन या पद्धतीने आपण या मेथडने करू शकतो. 5 × 1 5, 3 × 3 3 मायनस 5 × 1 5 तिरकस गुणाकार घेतला याच्यामध्ये. सर 7 2/5 +2/1 या दोनला सुद्धा या ठिकाणी चतुर्थांनी किती असतो 1 असतो. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आता पुन्हा याचा तिरकस गुणाकार घ्यायचा म्हणजेच यामध्ये सर 7 इंटू 2 × 1 2 प्लस 5 × 2 10 is equal to 5 × 1 5 that is 12/5 सर 7. याचं उत्तर किती आलं 12/5 सर 7 म्हणजे 10/12/5. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला सोपे रूप देता येते. क्वेश्चन 7 मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन द फॉलोइंग इन द सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे गुणाकार करा आणि सोप्या रूपात उत्तर मांडा. यामध्ये कर्णी दिले आहेत. प्रश्न पहिला आणि चौथा घेतोय. त्याच्यामध्ये दिलेल्या कर्णींचा या ठिकाणी गुणाकार करायचा आणि त्याचं सोप्या रूपामध्ये मांडणी करायची. आता सोप्या रूपामध्ये त्याची मांडणी करत असताना आपल्याला काय करावं लागेल तर पहिल्यांदा फॅक्टर पाडावं लागतं. त्याचे फॅक्टर पाडायचे म्हणजे या ठिकाणी पहिल्या याच्यामध्ये गुणाकार घेत असताना 3 × डायरेक्ट या ठिकाणी त्याचे फॅक्टर घेतो 4 × 3 3 × सर 4 × 3 त्या 12चे अवयव पाटील 4 त्रिकोण 12 म्हणजे एकाच या ठिकाणी वर्गमूळ निघणारी संख्या आहे याच्यात इंटू 9 × 2 9 2 18. आता याच्यामध्ये 3 × या 4चा वर्गमूळ किती निघणार आहे 2. या कर्णीचं रूट सरळ 3 हा असंच राहणार आहे. याच्यामध्ये 9 सरळ 9 आहे याचं म्हणजे या ठिकाणी जे आपण कर्णी जर घेतली तर याचं म्हणजे वर्गमूळ जर घेतला आपण तर 3 × सर 2. आता याच्यामध्ये आपल्याला ज्या संख्या कर्णी चिन्हाच्या बाहेर आहे त्यांचा गुणाकार घ्यायचा म्हणजे 3 × 2 × 3 राहिलेल्या कर्णी चिन्ह संख्या आहे त्या पुढे मांडायच्या √3 किंवा सर 3 × सर 2 दॅट इज. आता याचा गुणाकार घ्यायचा 3 × 2 = 6 6 × 3 =
18, 3 दुनी 6 साहित्यिक 18 आणि करणी ऑर्डर सेम आहे म्हणजेच ऑर्डर सेम आहे म्हणून या ठिकाणी याचे एकत्र गुणाकार मांडायचा 3 दुनी 6 म्हणजे हे सिम्प्लिफाईड मेथड सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये या ठिकाणी 18 into surd 6 18 into surd 6 अशा पद्धतीने याचं सोप्या पद्धतीत मांडणी झाली. आता त्याच आपल्याला प्रश्न चौथा जो दिलेला आहे तो देखील असाच सोडवायचा आहे. 5 into 4 into 2 म्हणजे या 4 ची 8 ची फोड केली 4 into 2 into 2 into 4 into 2. आता याच्यामध्ये किंवा असं दुसरी मेथड जरी घेतली तरी सुद्धा चालते म्हणजे अवयव न पाडता समजा आपण साध्या सोप्या पद्धतीने जर असं केलं 5 into 2 याचा गुणाकार घेतला into surd 8 into surd 8 असं घेतलं 5 into 2 10 आणि ह्या दोघांच्या गुणाकारातून या ठिकाणी किती निघणार आहे सर्ड किती असणार आहे 8 म्हणजे याची करणी किती असणार आहे या ठिकाणी वर्गमूळ जर घेतला आपण तर 8 येणार आहे दॅट इज 80 म्हणजे याचं उत्तर किती आलं या ठिकाणी 80. अशा पद्धतीनं त्याच्यानुसार आपण या ठिकाणी याची सोप्या रूपामध्ये मांडणी करायची असते. क्वेश्चन 8 डिवाइड अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे भागाकार करा आणि दिलेली जी करणी आहे ती सोप्या रूपामध्ये मांडा. पहिल्या ठिकाणी काय दिले बघा सर्ड 98 डिवाइडेड बाय सर्ड 2. आता याची मांडणी आडवी दिलेली ती आपण उभी मांडणी करायची म्हणजेच या पद्धतीने सर्ड 98 अपॉन सर्ड 2. आता यामध्ये मांडणी केल्यानंतर इथं हे ऑर्डर सेम आहे म्हणजे एकाच चिन्हात मांडू शकतो भाग करायच्या म्हणजेच याची मांडणी आपण अशी केली 98 अपॉन 2 ऑर्डर सेम आहे एकत्र मांडणी केली 2 न भागलं 49 आलं 49 दोन्ही 98 येते 2 न भागल्यानंतर म्हणजेच याच्यामध्ये सर्ड 49 आलं आणि याचे करणी या ठिकाणी किती निघाला आहे याच्यामध्ये 7 म्हणजे याचं उत्तर किती आलं या ठिकाणी 7 आलं म्हणजे हा एक भाग झाला. दुसरा याच्यामध्ये आपल्याला असं घेता येईल त्याची पण मांडणी उभ्या पद्धतीने घेऊया आपण सर्ड 310 अपॉन सर्ड 5 दोन्हीची ऑर्डर सेम आहे एकाच चिन्हात मांडायचं 310 अपॉन 5. त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की जर आपण याला भाग लावला किंवा आपण याची मांडणी अशी घेतली आपण की 5 चा लोप होण्यासाठी आपण याचे जर अवयव जर घेतले हा 5 डिवाइड जो आहे तो जाण्यासाठी जर आपण असं घेतलं 62 गुणिले 5 5 गुणिले 10 म्हणजे याच्यामध्ये मी मांडणी अशी करतो 62 into 5 अपॉन 5 म्हणजे 62 गुणिले 5 घेतला म्हणजे 5 याच्या फक्त फॅक्टर असं केला की जर 5 ने भागल्यानंतर इथं 62 गुणिले 5 येणार आहे म्हणजे याचे अवयव पाडले 62 गुणिले 5 त्या 5 ला हा 5 गेला म्हणजे हा फक्त डिवाइड जो आहे तो लोप केला आपण याचा आन्सर आला 62. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये याची मांडणी करायची असते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हणजे छेदाचे परिमेयीकरण करा म्हणजे छेदाचं परिमेय संख्येमध्ये रूपांतर करायचं आहे. छेद हा इरेशनल नंबर आहे तो रॅशनल मध्ये आणायचा आहे असं या ठिकाणी या प्रश्नाचा अर्थ आहे. मग आपण या ठिकाणी पहिला आणि चौथं उदाहरण बघूया याच्यामध्ये. तर पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे बघा 3 अपॉन रूट सर्ड 5. आता छेद हा इरेशनल नंबर आहे याचं परिमेयीकरण करायचं आहे म्हणजे परिमेयीकरण करत असताना जी काही छेदामध्ये म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये जो अंक आहे संख्या आहे त्या संख्येनं याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला गुणायचं आहे म्हणजे त्याच अंकानं छेदस्थानी जी संख्या असेल त्याच संख्येनं ह्या अंशाला आणि छेदाला गुणायचं आणि मग उत्तर मांडायचं. यालाच या ठिकाणी रॅशनलाइज डिनॉमिनेटर असं करायचं आहे म्हणजे ही मेथड त्याच्यामध्ये आहे. तर आता या ठिकाणी
मल्टीप्लाय numerator and denominator by √5 म्हणजे या संख्येच्या अंशाला आणि छेदाला कशाने गुणायचंय सरळ 5 न मल्टिप्लाय करायचंय म्हणजेच 3 into surd 5 upon surd 5 into surd 5 असा या ठिकाणी गुणाकार घेतला म्हणजे याच्या अंशाला आणि छेदाला surd 5 ने गुणले कारण कायचा छेदस्थानी काय आहे √5 आहे किंवा surd 5 आहे त्यानंच याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला गुणायचं आहे म्हणजेच या ठिकाणी काय आहे बघा 3 into surd 5 upon 5 5 गुणिले 5 याचं उत्तर किती येणार आहे या ठिकाणी सरळ 5 into सरळ 5 काय येणार आहे 5 येणार आहे अशा पद्धतीने याचं उत्तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे म्हणजे छेदस्थानी हा रॅशनल नंबर आला इरॅशनल नंबर गेला परिमेय संख्या जाऊन या ठिकाणी रॅशनल नंबर आलेला आहे म्हणजे 5 हा रॅशनल नंबर आहे तसंच या ठिकाणी इथं सुद्धा मल्टिप्लाय न्यूमरेटर and denominator by √3 म्हणजे इथं √3 न याच्या अंशाला आणि छेदाला गुणायचं आहे जी काय अपरिमेय संख्या असेल त्या अपरिमेय संख्येनं या ठिकाणी याच्या अंशाला आणि छेदाला गुणायचं आहे म्हणजेच 6 into √3 upon 9 into √3 into √3 that is surd 3 into surd 3 आता याच्यामध्ये असे 6 into √3 surd 3 9 into 3 surd 3 into surd 3 याचा मल्टिप्लिकेशन 3 आहे म्हणजेच या ठिकाणी 6 surd 3 upon 27 पुन्हा याला संक्लिष्ट फॉर्म द्यायचा 3 दोन्ही 6 आणि 3 नव्वे 27 अशा पद्धतीने ह्याला भाग लावला 3 दोन्ही 6 आणि 3 नव्वे 27 म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं झालं 2 into surd 3 upon 9 म्हणजे या पद्धतीनं 2 into surd 3 upon 9 हे या ठिकाणी पुढं आपल्याला छेदाचं परिमेयीकरण आपण अशा पद्धतीने केलं तर या पद्धतीने आज आपण प्रॅक्टिस सेट 2.3 हा कंप्लीट केलेला आहे